ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आजची दुनिया आणि समाज प्रूफ म्हणजेच एखादा पुरावा यावरती पाहून विश्वास ठेवत असते आणि पुरावा असणे गरजेचं आहे. प्रूफ असल्यावरच व्यक्ती जास्त विश्वास ठेवत असतो. परंतु जी व्यक्ती प्रूफ नसताना सुद्धा किंवा आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्टी नसताना सुद्धा अंतःकरणातून न दिसणाऱ्या शक्तीवरती विश्वास ठेवत असतो, न दिसणाऱ्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवत असतो, त्यालाच आपण दैविक शक्ती म्हणतो. त्यालाच आपण स्वतः परमेश्वर आणि विधाता असा म्हणतो. या विधात्यावरती विश्वास ठेवत असतो. त्या व्यक्तीला कुठल्याही प्रूफची गरज नसते. त्या व्यक्तीला कुठल्याही चमत्काराची गरज नसते. कारण आपण स्वतः जिवंत असणे हाच मोठा प्रूफ त्या व्यक्तीसाठी असतो. आपण स्वतः जिवंत असणे हेच विधात्याचं खरं स्वरूप आहे आणि अजून देखील देव आपल्या बरोबर आहे याचं चिन्ह आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार का केला? प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळे चिन्ह का दाखवले? तर केवळ लोकांचा विश्वास पोकळ करण्यासाठी नाही, तो लोकांना देवाच्या राज्याकडे आणण्यासाठी. तसं पाहिलं तर प्रभू येशूचं खरं मिशन चमत्कार करण्यासाठी नव्हतं किंवा एखादं महान कृत्य किंवा चिन्ह करण्यासाठी नव्हतं, पण चमत्कार त्याने केले जेणेकरून लोकांचा विश्वास वाढावा व ते देवाच्या राज्याकडे या. परंतु लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्या हेतूकडे पाहिलं? ज्यांनी खरोखर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र होता. प्रभू येशू ख्रिस्त हा विधाता होता, निर्माणकर्ता होता, जीवन देणारा होता. परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर जास्त विश्वास ठेवला नाही त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा कोणतरी एक विलक्षण शक्ती असणारा एक जादूगार होता. आणि म्हणून ते सतत अशा गोष्टीची किंवा चमत्काराची त्यांच्यापासून अपेक्षा करत असत. आणि आज तीच घटना, तेच दृश्य आणि चित्र आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत, जिथे शास्त्री आणि परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडून एका चिन्हाची मागणी करत आहेत, चमत्काराची मागणी करत आहेत. होय, प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करू शकला असता, परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर चमत्कार करत नाही. स्वतः त्यांच्यासमोर श्रेष्ठ होण्यासाठी जात नाही, त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं हृदय जाणतो. त्यांच्या हृदयामध्ये कपट होतं, त्यांच्या हृदयामध्ये अहंकार होता, त्यांच्या मनामध्ये पोकळता होती, विश्वास नव्हता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमच्या मनामध्ये काय लपलेलं आहे ते तुम्ही शोधून घ्या. कारण या बायबलमध्ये किंवा अनेक चमत्कार झालेले आहेत. योनासारखा मोठा प्रवक्ता, ज्याला प्रभू परमेश्वराने 3 दिवस माशाच्या पोटामध्ये ठेवलं, जिवंत ठेवलं. प्रभू येशू परमेश्वराच्या त्या मिशन कार्यापासून तो पळत होता, तरी सुद्धा परमेश्वर त्याला बाजूला ठेवतो, त्याचं संरक्षण करतो, त्याला सुखरूप आणतो. ह्या मोठा चमत्कार नाही का? आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत कितीतरी महान चमत्कार झालेले आहेत. अजून आपल्या चमत्काराची काय गरज आहे? आणि जी व्यक्ती चमत्कार न पाहता परमेश्वरावरती विश्वास ठेवते ती सर्वात मोठी व्यक्ती असते, सामर्थ्यवान व्यक्ती असते. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर चमत्कार करत नाही. पुष्कळ वेळेला आपण चमत्काराची अपेक्षा करत असतो, परंतु परमेश्वर कधीच मनुष्याला चमत्कारासाठी बोलावत नसतो. जर चमत्कार देवाची इच्छा होत असेल तरच होऊ शकतो. परंतु वेळोवेळी चमत्काराची अपेक्षा करणारा व्यक्ती हा विश्वासामध्ये पोकळ झालेला असतो. जर जीवनामध्ये प्रत्येक वेळा चमत्कारच झाले तर तिथे विश्वासाचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच चमत्कार न पाहता जर आपण विश्वास ठेवतो तेव्हाच आपण परमेश्वराच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचे होत असतो. आपण देखील परमेश्वराकडे येऊया, केवळ चमत्कार पाहण्यासाठी नाही तर चमत्कार न होता सुद्धा आपण परमेश्वराला विश्वासाने चिकटून राहूया, बिलगून राहूया. आणि एक दिवस परमेश्वर नक्कीच आपल्याला सामर्थ्यवान बनवणार आहे, आपल्याला श्रेष्ठ करणार आहे आणि महान चमत्कार नक्कीच तो आपल्या जीवनामध्ये एक दिवस करेल, केवळ आपल्या विश्वासामुळे. आणि म्हणून विश्वासाने आपण परमेश्वराकडे येऊया आणि त्याच्यावरती आपण विसंबून राहण्याचा प्रयत्न करूया. आमेन.